लोकसभेच्या धक्क्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते अलर्ट झालेले आहेत। सोलापूर जिल्हा एनसीपी अध्यक्ष दीपक साळुंखे आता सांगोला तालुक्यात जनसंवाद यात्रा काढणार आहेत। या माध्यमातून गावागावात जाऊन ग्रामस्थांच्या सर्व समस्यांचा निपटारा जागेवरच केला जाणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार विधानसभेसाठी सज्ज झाले असून विधानसभेची रणनीती ठरवण्यात आली आहे। काल झालेल्या बैठकीत सर्व नेत्यांना जबाबदाऱ्यांचं वाटप करण्यात आलं। खासदार अमोल कोल्हे यांना महाराष्ट्र शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून प्रचार करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे, तर खासदार सुप्रिया सुळे राज्यभर महिलांचे मेळावा घेणार आहेत। नांदेडमधील भाजप नेत्या सूर्यकांता पाटील यांनी राजीनामा दिलाय। सूर्यकांता पाटील या माजी केंद्रीय राज्यमंत्री आहेत। भाजपचं प्राथमिक सदस्यत्व आणि हदगाव विधानसभा संयोजक पदाचा देखील त्यांनी राजीनामा दिलाय। कोणतीही कटुता मनात न ठेवता आपण राजीनामा देत असल्याचं त्यांनी पत्रात म्हटलंय। दरम्यान त्या कोणत्या पक्षात प्रवेश करणार याबाबत उत्सुकता आहे। मुंबईतल्या माजी नगरसेवकांची मुख्यमंत्री शिंदेंनी बैठक बोलावली आहे। रात्री 10 वाजता वर्षा बंगल्यावर महत्त्वाची बैठक होणार असून पावसापूर्वीची अपुरी कामं, शिक्षक पदवीधर निवडणूक या विषयावर चर्चा होणार आहे। तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीचा देखील बैठकीत आढावा घेतला जाणार आहे। नितेश राणे यांच्या 23 जून रोजी वाढदिवसानिमित्त वांद्रे कलानगरमध्ये मातोश्रीच्या बाहेर बॅनर्स लावण्यात आलेत। यामध्ये नितेश राणेंचा उल्लेख हिंदू धर्मरक्षक असा केला। नितेश यांचे समर्थक मयूर बगेरिया यांनी हे पोस्टर्स लावले। मातोश्री बाहेर खासदार निलेश लंके यांच्या स्वागताचा बोर्ड लावण्यात आला। बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर शिवसैनिक आणि शरद पवारांचे शिलेदार असा उल्लेख बॅनरवर करण्यात आला आहे। शिवसेना नेते खासदार अरविंद सावंतांनी काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांची यवतमाळच्या निवासस्थानी भेट घेतली आहे। पुढील विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जागा वाटप आणि संभाव्य उमेदवार या संदर्भात ही भेट अतिशय महत्त्वाची मानली जाते। बंद दाराआड या दोन नेत्यांमध्ये चर्चा झाली आहे। यावेळी राहुल ठाकरे यांनी सावंतांचं स्वागत केलं आहे। यवतमाळ वाशिम जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गटाला महाविकास आघाडीत प्रत्येकी 2 जागा मिळाल्या पाहिजेत। तेथील उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी आपली असं जाहीर वक्तव्य नवनिर्वाचित खासदार संजय देशमुखांनी केलं। याआधी 2 जिल्ह्यात फक्त एकच आमदार शिवसेनेचा होता। आता महाविकास आघाडीत शिवसेना ठाकरे गटाला 4 जागा मिळाव्यात अशी मागणी देखील देशमुखांनी केली आहे। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना मुंबई सत्र न्यायालयाकडून दंड ठोठावण्यात आला। सुनावणीला सतत गैरहजर राहिल्यानं 3000चा दंड ठोठावला आहे। कोरोना असताना वीज दरवाढी विरुद्धच्या आंदोलनात बेस्टच्या महाव्यवस्थापकांना मारहाण केल्याचा आरोप नार्वेकरांवर आहे। भाजपच्या 20 पदाधिकाऱ्यांविरुद्ध मुंबई सत्र न्यायालयामध्ये खटला सुरू असून 8 जुलैच्या पुढच्या सुनावणीला हजर राहण्याचे आदेश कोर्टानं जारी केले। कोल्हापूर जिल्ह्यातील माजी आमदार केपी पाटील चेअरमन साखर कारखान्याची चौकशी करण्यात आली आहे। बिद्री सहकारी साखर कारखान्याच्या डिस्टरली प्रकल्पाची तपासणी करण्यात आली। पुण्यातून आलेल्या राज्य उत्पादन शुल्क पथकानं मध्यरात्री 12 वाजल्यापासून ते पहाटे 4 पर्यंत ही चौकशी केल्याची माहिती मिळते। याबाबत प्रचंड गोपनीयता पाळण्यात आली आहे। आदित्य ठाकरेंच्या विरोधात मनसेनं पोस्टरबाजी केली। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वरळी विधानसभा मतदारसंघात बॅनरबाजीला वेग आला असून आदित्य ठाकरेंना विधानसभेत पाडण्याचा निर्धार करण्यात आला। मनसे कार्यकर्ता हर्षल खरात यांनी हे बॅनर लावले असून विधानसभेसाठी संदीप देशपांडेंना जिंकवण्याचा निर्धारही केला। मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात व्हीआयपी आणि व्हीव्हीआयपी दर्शनावरून मनसे उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार आक्रमक झाले। मंगळवारी अंगारकी संकष्टी असल्यामुळे सिद्धिविनायक मंदिरात सर्वांना समान दर्शन द्यावं अशी मागणी यशवंत किल्लेदारांनी ट्विटरद्वारे केली आहे। शाहू महाराजांच्या जन्मस्थळाचं काम अपूर्ण असल्याची बाब समोर आली आहे। छत्रपती शाहू महाराजांची 26 जूनला 150वी शतकोत्तर जयंती साजरी केली जाणार आहे। मात्र त्यांच्या जन्मस्थळ विकासाचं काम अद्याप पूर्ण झालेलं नाहीये। 2007 पासून विकास कामाला सुरुवात झाली आहे, मात्र 27 वर्ष उलटून गेली तरी देखील काम पूर्ण झालं नसल्याची तक्रार शाहू प्रेमी करत आहेत। शिर्डीमध्ये माजी खासदार सुजय विखेंनी फुल व्यावसायिकांसोबत बैठक घेतली। कोरोना काळापासून साई मंदिरात लागू करण्यात आलेली हार फुलांवरची बंदी उठणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। कारण परिसरातील शेतकऱ्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर उच्च न्यायालयानं साईबाबा संस्थांकडे लेखी अभिप्राय मागवलाय। न्यायालयामध्ये सकारात्मक निर्णय होईल असा विश्वास सुजय विखे पाटलांनी व्यक्त केला आहे।
मोघम बोलायचं आणि संभ्रम निर्माण करायचा ही अनिल देशमुखांच्या कामाची पद्धत आहे, अशी टीका उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाईंनी केली आहे. इतर पक्षातील काही आमदार प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांच्या संपर्कात असल्याचा दावा माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी केला होता. त्यावर देसाईंनी हा पलटवार केलाय. भंडारा जिल्ह्यातील वाहणाऱ्या वैनगंगा नदीवर जलपर्यटन सुरू होणार आहे. मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते याचं भूमिपूजन 24 जून रोजी होणार आहे. तर भंडारा विधानसभा मतदारसंघात अनेक कामांचं भूमिपूजन मुख्यमंत्री यांच्या हस्ते होणार आहे. त्याकरता कार्यक्रमाकरिता शहरातील माधवनगर मैदानात भव्य शामियाना उभारण्यात येतोय.